नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता योजनेचा लाभ घेणाऱ्या या लाडक्या बहिणींवर पैसे वसूल करून कारवाई होणार. तर मित्रांनो, कोणत्या त्या लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्यावरती जी काय शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इथे पाहू शकता की संपूर्ण अशी अपडेट आहे की यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या आता 8,000वर. तर पैसे वसूल करून शिस्तभंगाची कारवाई. तर या सरकारी कर्मचाऱ्याची जी संख्या आहे 8,000वर गेली असून तर त्यांचे पैसे वसूल करून त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. तर मित्रांनो, इथे पाहू शकता की लाडकी बहीण योजनेचा लाभ महिला सरकारी कर्मचाऱ्यांकडूनही घेतला जात असल्याची बाब समोर आलेली आहे. तसेच या कर्मचाऱ्यांची संख्या आता 8,000वर गेलेली आहे. तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो, यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ हा महिला सरकारी कर्मचाऱ्यांकडूनही घेतला जात असल्याची बाब समोर आली होती. तसेच या कर्मचाऱ्यांची संख्या आता 8,000वर गेलेली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांकडून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून घेतलेल्या पैशांची वसुली करण्याचे आदेश वित्त विभागाने संबंधित विभागांना दिलेले आहेत. या कर्मचाऱ्यांकडून वसूल करण्यात येणारी रक्कम सुमारे 15 कोटींच्या घरात असून या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, काही सरकारी कर्मचारी आहेत की त्यांचा आता आकडा 8,000वर गेलेला आहे. तर त्यांच्याकडून येणारी जी काही रक्कम आहे ती सुमारे 15 कोटीची रक्कम असून आता त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो, यामध्ये निवडणुका आधी सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणांमध्ये लाडकी बहीण योजना ही सर्वात लोकप्रिय ठरली. या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या ही 2.5 लाखांच्या घरात गेल्याने सरकारी तिजोरीवर मोठ्या प्रमाणात भार येत होता. यासाठी 3,600 कोटींची तरतूद ही अर्थसंकल्पात करण्यात आली. त्यामुळे या योजनेला कात्री लावण्याचा सरकारने निर्णय घेत बोगस लाभार्थ्यांची छाननी सुरू करण्यात आली. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला सरकारी कर्मचाऱ्यांनीच लाभ घेतल्याचे समोर आले. तसेच सुरुवातीला काही शेकड्यात असलेले लाभार्थी कर्मचाऱ्यांची संख्या आता 8,000वर पोहोचलेली आहे. याबाबत महिला व बालकल्याण विभागाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आलेला आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तर मित्रांनो, यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्याचप्रमाणे वार्षिक 2.5 लाख उत्पन्न असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. हे स्पष्ट आदेश असताना 1,500 रुपयांसाठी सरकारी कर्मचाऱ्याकडूनच सरकारची फसवणूक झाल्याची बाब प्रशासनाकडून गांभीर्याने घेण्यात आलेली आहे. तसेच माहिती व तंत्रज्ञान विभागाने या सर्व कर्मचाऱ्यांची यादीच महिला व बालकल्याण विभागाकडे सोपवलेली आहे. तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी तसेच शिक्षकांचाही समावेश आहे. यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी तसेच शिक्षकांचाही समावेश आहे. या महिला कर्मचाऱ्यांच्या वेतनातून हे पैसे वळते येणार आहेत. त्यांच्या पगारातून टप्प्याटप्प्याने की एकदाच हे पैसे वसूल केले जावेत, याबाबत सामान्य प्रशासन विभाग आणि वित्त विभागासोबत चर्चा सुरू आहे. तसेच महाराष्ट्र दिवाणी नियम 1979 आणि अपील यानुसार सरकारची फसवणूक केलेल्या ज्या काही महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतही विचार सुरू असून नेमकी कोणती कारवाई या कर्मचाऱ्यांवर होते हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये पेन्शनधारकांचाही आहे समावेश. तर मित्रांनो, या योजनेमध्ये ज्या काही लाभ घेतलेले आहेत सरकारी
ज्यांना पेन्शन मिळते त्या पेन्शनधारकांचाही याच्यामध्ये समावेश आहे. तर विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये सरकारी पेन्शन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे लाभ घेणाऱ्या विद्यमान महिला कर्मचारी कार्यरत असलेल्या विभागांना महिला व बालकल्याण विभागाकडून कर्मचाऱ्यांची यादी दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे पेन्शन विभागाला देखील पत्र पाठवले जाणार आहे. सोबतच 15 कोटींची भरपाई या कर्मचाऱ्यांकडून केली जाणार असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी असे मत महिला व बाल कल्याण विभागाकडून नोंदवण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट पाहिलेली आहे मित्रांनो, की आता ज्या काही महिला आहेत तर या लाडक्या बहिणींवर आता पैसे वसूल करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. तर त्यामध्ये 8,000 असे सरकारी कर्मचारी आहेत की त्यामध्ये या योजनेचा लाभ घेत होते. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.